आम्ही आधी बटाट्याची भाजी करतोय. तुला आवडते का ग बटाट्याची भाजी? हो आवडते. आता लसूण जिरं हिरवी मिरची आणि मीठ टाकायचं सगळं. मीठ ह्याच्यातच घालू? हो भाजीमध्ये. आता आणि कोथिंबीर सवय नाही ना किचन मध्ये उभं राहायची सवय पाहिजे तर ठसके लागत नाहीत. त्याच्यात कांदा घालायचा. तो चांगला लाल म्हणजे एकदम परतून द्यायचा व्यवस्थित. बरं गॅस मोठा करू. हो. तुला काय काय येतं ग जेवणातलं काय काय बनवता येतं? भाजी भाकरी चपात्या सगळंच येतं म्हणजे. ते काय घातले दाणे टाकले. बरं हे भाजलेले आहेत का काय? भाजलेले चांगले. आपण पोळ्या केल्यानंतर तवा गरम असतो ना तेव्हा त्यावर टाकून ठेवायचे मग चांगले कडक होतात भाजलेले. त्याला वेगळा तवा तापवायला लागत आणि एकदम चांगले भाजले जातात. बचतीची एक टीप आहे. बचतीची टीप आहे. आता यात हळद आणि बटाटा घालू. हा बटाटा हे चांगलं व्यवस्थित हे करून घ्यायचं. हलवून एकजीव करून. मी काय म्हणतो आता ह्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही जी ऑलरेडी जी भाजी बनवून आणलेली आहे ती आपण घेऊन पुढे सुरू करू शकतो. हे काढू का सर मग बंद करू? एक मिनिट नाही का आम्ही कशाला वेळ व्हायचं त्यावर नको त्या गोष्टीवर. ओके आता हे काय करायचं मला सांग. हे काय कणिक भिजवायचं बाउल लागेल ना? बाउलमध्ये. ओके आता काय करायचं? आता आपल्या मैद्याचा गोळा तयार करायचा आहे. त्यात एक बाउल मैदा थोडीशी जिरं चिमूटभर आणि जिरापूड पण घालायची म्हणजे वास छान येतो. आणि तीळ आणि कापलेली कोथिंबीर याचा आपण कणिक कसं भिजवतो तसं गोळा करून घ्यायचा. पाणी घालून. मी काय म्हणतो पाणी घातलं गोळा तयार होणार ना तर कसा गोळा करायचा ते दाखवायचं नाही. तुम्ही जो गोळा ऑलरेडी तयार करून आणलेला आहे हे काय तुम्ही म्हणताय फार पटापट पुढे जातोय प्रशांत. तसं नाहीये. वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही. आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे त्यामुळे वेळेचा सदुपयोग करायचा हे महत्वाचं आहे. आपला मैद्याचा गोळा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता काय करायचं मला? आता याच्या छोटे छोटे असे गोल करून घ्यायचे. आपण पोळ्यांना मोठे करतो त्याला छोटे करायचे. तू खाल्लंय तुम्ही हे त्यांच्या हातचं? मोमो अजून नाही खाल्लेलं? नाही. काय हो सगळं ओके ना? सगळं ओके. मग गोल गोल असं लाटून घ्यायचं. तुझा छंद काय? बाकी हे तर झालं अभ्यास वगैरे झाला. छंद काय तुझा? मला फिरायला जायला जास्त आवडतं. फिरायला आवडतं. कुठे आवडतं तरी म्हणजे तरी? फॅमिलीसोबत कुठेही. कुठे जाऊन आलीस? मी चेन्नई फिरून आली. चेन्नई शिकलीस की नाही भाषा तिकडची? नाही. काय तू कुठे जाऊन आली? नाही तुला काय आवडतं थोडक्यात छंद काय तुझं? मला पुस्तक वाचायला आणि गाणी बघायला आवडतात. वाचन आवडतं तुला? व्हेरी गुड. तुम्हाला? मला पण फिरायला आवडतं. मिस्टर आर्मीत आहेत ना त्यामुळे पूर्ण भारत फिरलेली. येस. असे गोळे करून घ्यायचे आणि नंतर ते असे चार्ट पार्ट करायचे. कुठे तुमचं पोस्टिंग झालंय मिस्टरांचं तुमच्या आणि तुम्ही कुठे जाऊन आलात? तर मी पहिल्यांदा राजस्थानला गेली. माझ्या मुलांचं ट्विन्स आहेत ना त्यांचा जन्म राजस्थानचा आहे. मध्य प्रदेशमध्ये भटिंडाला आणि सगळीकडे जम्मूला पण जाऊन आले. बर. तुम्हाला आवडलेलं ठिकाण कुठलं? मला आवडलेलं ठिकाण भटिंडा. खूप छान आहे सर ते पंजाब. हो ना सर. असं याच्यात ही बटाट्याची भाजी भरायची आणि नंतर हे असं प्रेस करायचं. भटिंडाला किती वर्ष होतात? 2 वर्षाचं पोस्टिंग? 3 वर्षाचं असतं. 3 वर्षाचं पोस्टिंग. आता तुम्ही इथे कल्याणला सेटल झाला? आता कल्याणला सेटल झाले. मिस्टर आता ओझरला आहेत ना नाशिकला. हा तिथून जवळ आहे. तिथून जवळ आहे 2 तासावर. पण सर येता नाही ते आर्मीत आहेत ना. पण सुट्टी असेल ना शनिवार? सुट्टी असं नसते सर. ऑफिसला का ह्याच्यावर आहे? नाही ते सोल्जर आहे. हा मग आवड आहे. अशा प्रकारे आपण करतो. ओके. ओके. हे साधारण किती वेळ आपल्याला लागेल? 10 मिनिटं.
10 मिनिटात हे रेडी. हे कशावर खाता येईल आपल्याला? हे आपण कोथिंबीरची चटणी आणतो करतो ना, तिच्याबरोबर खातात, तिच्याबरोबर खूप छान टेस्ट येते. ओके.